दर्पण न्यूज। राज्यात लागू करण्याच्या तयारीत असलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात आज इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनाद्वारे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारा हा कायदा तात्काळ रद्द करावा अशी ठाम मागणी करण्यात आली। निवेदनात सांगितले की जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली लोकशाही मूल्यांचं गळचेपीचं षडयंत्र रचलं जातंय। राज्यातील आंदोलन, जनतेचा हक्क आणि सामाजिक प्रश्नांवर बोलणाऱ्या संघटनांना गप्प करण्याचा हेतू या कायद्यामागे दडलेला आहे। शासनाने हा कायदा त्वरित मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी इंडिया आघाडीचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख संजय चौगुले, जिल्हा प्रमुख वैभव उगले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बीबी पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, उपजिल्हा प्रमुख सातप्पा भवान, संदीप दबडे, युवासेना उपजिल्हाधिकारी प्रतीक धनवडे, पन्हाळा तालुका प्रमुख बाबा पाटील, करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, विधानसभा प्रमुख विशाल देवकुळ, नगरसेवक राजू लाटकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत, उपतालुका प्रमुख बाबांसो शिंगे, युवराज घोरपडे तसेच इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.